नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, इलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तशी रेसिपी आणि ती रेसिपी कोणती, तर चला मग आपण बघूया। तर आज आपली रेसिपी आहे स्वीट कॉर्न पकोडे। जे मक्याचे कणीस असतात त्यापासून आज आपण बनवणार आहे भजे, जे खूप छान लागतात। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूया। तर त्यात आपण घेतलेले आहे स्वीट कॉर्न 1 वाटी, जे मी मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे, आणि अर्धी वाटी स्वीट कॉर्न घेतलेले, अलग काढून घेतलेले एका वाटीमध्ये। याचे प्रमाण आपल्याला जेवढे करायचे भजे तेवढे तुम्ही घेऊ शकतात। मी 1 वाटी आणि अर्धी वाटी हे केले। तर ते मी कशा प्रकारे सोप्या पद्धतीने काढले, हे सुरीने असं जर पटापट काढलं एक एक दाणा काढण्यापेक्षा असं जर काढलं तर फार झटपट होतं। त्यानंतर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि बेसन पीठ घेतलेले 1 वाटी। त्यानंतर आपण हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे। हे आहे जिंजर गार्लिक पेस्ट, आलं आणि लसूणची पेस्ट साधारण 1 चमचा घ्यायचे। 2 ते 3 मिरच्या मिक्सरमधून करून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ, धना जिरा पावडर 1 चमचा, ओवा घ्यायचा आहे आपण 1 चमचा, हळद घ्यायची अर्धा चमचा, मिरे पावडर घ्यायचे 1 पिंच किंवा 1/4 स्पून, आणि चाट मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा, कोथिंबीर घ्यायची भरपूर, आणि 1 कांदा घ्यायचा। तर ह्या वस्तू आपल्याला आता लागणार आहे, आणि त्या आपण आता एक एक करून एका मोठ्या बाउलमध्ये टाकूया। सर्व वस्तू आपण एकत्र करायचे, आणि ज्यांना जर असे जाडसर दाणे जर आवडत नसतील तर तुम्ही त्यालाही थोडं मिक्सरमधून फिरवू शकता। पण शेवटी स्वीट कॉर्नचे जे भजे असतात ते असेच जर केले तर खूप कुरकुरीत क्रिस्पी लागतात, आणि काही नसतं ते कडक वगैरे, तर ते ओले असल्यामुळे लगेच खाल्ले जातात आणि तळल्यानंतर खूप छान लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मक्याचे कणीस असते तर ते कोणतेही अलग अलग प्रकारचे असू शकतात, जसं नरम असू शकतात, कडक असू शकतात, तर त्यानुसार तुम्हाला त्यात पाणी टाकावं लागेल। मला यामध्ये पाणी लागलेलं नाही आहे, कारण जी मी पेस्ट केली ती थोडी पेस्ट ओली झाली पाणी न टाकता। तर बघा तुम्ही असा गोळा तयार होतो, आणि पाणी नाही टाकलं तर चांगले भजे होतात। पण जर जास्तच तुमचे कडक असतील स्वीट कॉर्न तर तुम्ही थोडंसं 1-2-3 चमचे पाणी टाकू शकतात। तर अशा प्रकारे भिजवल्यानंतर तुम्ही हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने तेलामध्ये सोडू शकतात भजे, आणि जितकं तुम्ही गोल आकारात टाकणार तर मधला भाग थोडा कच्चाही राहू शकतो, आणि जर असे आकार न करता असे वेगवेगळ्या याच्यात टाकले तर ते खूप टोकदार आणि खूप छान होतात, तळलेही जातात आणि खाण्यासाठी क्रिस्पी क्रंची लागतात। तर मकीचे कणसे कसे आहेत त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। आणि पाणी जर नाही टाकलं तर भजे तर चांगलेच लागतील, कारण पाणी जर टाकलं तर थोडं नरमपणा येऊ शकतो भज्यांना। मला यामध्ये लागलेलं नाही, आणि अशा अलग अलग प्रकारचे भजे मी चॅनलवरती टाकलेले आहे, तेही तुम्ही बघा। कोथिंबीरीचे आहे, मॅगी पकोडाचे आहे, किंवा इतर अलग अलग प्रकारचे आहेत, आणि असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। आणि बघू शकतात तुम्ही आपले हे भजे एकदम क्रिस्पी क्रंची आणि किती मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला तळलेलं आहे, आणि ही अशी भजी आपली रेडी झालेली आहे। यानंतर आपण जे उरलेले आहेत ते भजे तळून घ्यायचे, आणि ज्या वेळेला आपल्या बाहेर जे वातावरण पावसाचं असतं तर त्या पावसामध्ये जर तुम्ही अशी अलग अलग प्रकारची भजी खाऊन बघितली तर वेगळी टेस्टही लागते, पावसाळ्यात खाण्याची मजाही काही वेगळी असते। तर असे भजे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतात। बघा ते दाणे किती सुंदर दिसत आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, आणि खाताना तर ते खूप कुरकुरीत लागतात। तर तुम्हाला ही आजची स्वीट कॉर्न म्हणजे मक्याच्या कणसापासून बनवलेली भजी कशी वाटली ती मला नक्की सांगा, आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल, आणि माझ्या व्हिडिओ बघून त्या शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।